कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता आपलं लग्न ठरलं तेव्हा काय झालं माहिती आहे ना, माझ्याकडे बघू पण तयार नव्हतीस तू। तेच चुकलं माझं। खरं तर तेव्हाच बघून घ्यायला हवं होतं। तुमचं घरातलं स्थान काय, तुमची इच्छा काय, तुमचा मान काय। मंजू, ह्या काय बोलतेस तू? बोलावं लागतंय, कारण तुम्हाला कधी काही दिसतच नाही ना, आणि जे दिसतं तसं नसतं। हे बघ मंजू, तुझा ह्या काय बोलणं आहे ना, तर मला काय पटत नाही। अहो, तुम्हाला पटवूनच घ्यायचं नाहीये। अहो, एक वेळ झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला नाही। अहो, लालिताई काय करतायत कळत नाहीये का तुम्हाला? काय केलं का माझ्या ताईने? हा, निशीसाठी श्रीनूचा हात मागितला, अगदी मोक्याच्या वेळी, ओवाळणी म्हणून। अगो, पण श्रीनूसाठी निशीचं स्थळ योग्य वाटला ताई। अहो, आपला श्रीनू शिकला सवरलेला आहे, त्याला कुठलीही चांगली मुलगी भेटली असती। अगो, पण श्रीनू आणि निशी लहानपणापासून एकत्र वाढलेले असतात, एकमेकांना चांगले ओळखतात, म्हणून ताईने लालिताईंनी हेच कारण पुढे केलं, लग्न जमवण्यासाठी। खरं कारण वेगळंच। या घरात सगळं दादांचं चालतं ना, सगळं त्यांचंच ऐकतं। मग हे सगळं त्यांच्या जावयाला मिळणार, सगळे हक्क त्यांच्या जावयाला मिळणार। अहो, म्हणून लालिताई श्रीनूला पुढे करतायत हे सगळं मिळवण्यासाठी। झाला तुझ्या मनातला सगळं ओकून झाला? हो, तुला सगळीकडे नुसतं खोटच दिसतं। जरा भरतीकडे डोकं चालवणं बंद कर, कळलं ना? बस झाला, आता तू पण झोप आणि माका पण झोपू दे बाई। किट किट किट। दादा, काय गेला नाही म्हणजे दादा, आज हे जे काय बोलले ना, हा जरा त्यांचा चुकलाचा। म्हणजे आपले श्रीनू आणि निशी दोघे काय आपल्या शब्दाबाहेर नाही होत ना। नाही म्हणजे लग्नाचा एकदम ऐकला ना, म्हणून थोडे गोंधळले असतील। हा, दोघे किती लाजाळू आहेत माहित आहे ना तुका। ह्यांचा आपला काहीतरी भलताच डोक्यात घेतलेला, काय तर म्हणे त्या दोघांका ठरवून दे, आणि अजून पण काहीतरी बोलत होते। पण दादा, मी काय म्हणतोय, ते जे काय बोलले ना, ते एवढं तू काय मनावर घेऊ नको। हा, काय चुकीचं बोलले पाहुणे? म्हणजे श्रीकांतराव बरोबर बोलत होते। म्हणजे तुझ्या मते पोरांका विचार करू वेळ देऊकच नको? लाले, लग्न म्हणजे मोठी गोष्ट, हे स्वीकारूक वेळ लागणारच ना। बरं, असा पण नाही ना की उद्या पोरं नकार देतील, मग वेळ घेऊ दे ना, विचार करून उत्तर देऊ दे। हे बघ, श्रीकांतराव जे काय बोलले ना, ते माका पटले। हा, म्हणजे माका पण खात्री, हा दोघं होकारच देतील म्हणून। मी काय म्हणताय, उद्या बोलणं झाला ना की आपण मुहूर्त काढूया आणि साखरपुडा उरकून घेऊया त्यांचा। हा दादा, हा ठीक आहे, तू म्हणते तसंच करूया। आणि लाले, आता जास्त विचार करू नको। हा, सर्वेश्वर सगळं ठीक करेल। हा, सर्वेश्वर सगळं ठीक करेल। हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।